तर अहमदाबादमध्ये ज्या ठिकाणी हा अपघात घडलेला आहे त्या दुर्घटनास्थळावरून आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर आपल्यासोबत लाईव्ह जोडले गेलेले आहेत। कृष्णा, सध्या तिथली परिस्थिती काय आहे? सध्या बचाव कार्य कुठपर्यंत आलेलं आहे, काय सांगा? सचिन, आपण पाहतो की बचाव कार्य जवळपास संपुष्टात आलेलं आहे। या सगळ्या परिसरामध्ये जे काही अडकलेले लोक होते, जखमी होते आणि ज्या प्रवाशांचे मृतदेह होते ते बऱ्यापैकी काढून रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले आहेत। मात्र आता हा सगळा परिसर जो आहे तो सील केला जातोय। दुर्घटना ज्या ठिकाणी घडली त्या सगळ्या इमारती असतील किंवा आजूबाजूचा सगळा परिसर असेल तो पोलिसांच्या माध्यमातून सील केला जातोय आणि उद्या या ठिकाणी फॉरेन्सिक तपासणी सुद्धा केली जाणार आहे। ब्लॅक बॉक्स हा शोधण्यात येत होता आणि ब्लॅक बॉक्स सापडल्यानंतर आता आणखी काही पुरावे शोधण्याचं काम जे आहे ते उद्या या ठिकाणी केलं जाणार। त्यासाठी खबरदारी म्हणून हा सगळा परिसर जो आहे तो सील करून सुरक्षित केला जातोय। पुढच्या बाजूला आपण पाहतो की अजून सुद्धा काही भागामध्ये शोध मोहीम सुरू आहे। ज्या ठिकाणी आग धुमसत होती त्या ठिकाणी अग्निशमन दलाच्या माध्यमातून आग विझवण्यात आलेली आहे। मात्र अजून सुद्धा या सगळ्या परिसरामध्ये जे काही पुरावे आहेत ते पुरावे फॉरेन्सिक युनिटच्या माध्यमातून तपासले जातील। त्याचबरोबर इतर ज्या काही यंत्रणा आहेत त्या ठिकाणी या ठिकाणी उद्या काम करतील। मात्र आता आपण पाहतो की या सगळ्या परिसरामध्ये पोलिसांच्या माध्यमातून हा सगळा परिसर खाली केला जातोय। पाठीमागच्या बाजूला आपण पाहतो की पोलिसांची जी काही युनिट्स आहेत ती या लोकांना इथून बाहेर काढतायत। त्या सगळा परिसर पूर्णपणे सील केल्यानंतर खबरदारी म्हणून इथल्या सगळ्या लोकांना त्याचबरोबर माध्यम कर्मींना सुद्धा बाहेर जायला सांगतायत। आणि हा सगळा परिसर आपण पाहतो की जवळपास या 8 इमारती आहेत ज्या कॉलेजच्या इमारती आहेत आणि पुढच्या बाजूला जे मेसची खानावळीचा जो काही भाग आहे तो सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये जो काही डॅमेज झालेला होता तो सगळा परिसर आता सुरक्षित केला जातोय। पोलीस दोरी जी आहे ती बांधतायत आणि या दोरीच्या माध्यमातून हा सगळा गेट जे आहेत किंवा आजूबाजूचा जो काही भाग आहे तो पूर्णपणे सील करतायत आणि उद्या फॉरेन्सिक टीमच्या माध्यमातून या सगळ्या परिसरामध्ये तपासणी केली जाणार असल्याची माहिती सुद्धा सध्या मिळते आहे। कारण अपघात कसा घडला, त्याचे नेमके कारण काय आहेत आणि या अपघाताच्या शेवटच्या क्षणांमध्ये म्हणजे अगदी शेवटची जी काही 1.5-2 मिनिटांची होती विमानतळापासून या परिसरापर्यंत विमान येईपर्यंत आणि इथे अपघात घडेपर्यंत नेमकं काय संवाद झालेला होता, हा संवाद ब्लॅक बॉक्सच्या माध्यमातून उजेडात येईलच आणि त्यानंतर काही कारण शोधण्याचा प्रयत्न केला जाईल। मात्र सध्या तरी हा सगळा परिसर सील केला जातोय। आपण आतमध्ये जाऊन ज्या इमारतींचा भाग असेल किंवा नुकसान झालेला भाग असेल जिथे विमानाचे सगळे तुकडे पडलेले आहेत, ब्लास्टमुळे जे काही नुकसान झालेलं आहे ते सुद्धा पाहिलं। नक्कीच कृष्णा, तुमच्याकडनं अपडेटेड माहिती